नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज जो 22 तारखेचा हळद शेतीमालाचा लिलाव झाला, त्या लिलावामध्ये जे हळद शेतीमालाचे बाजारभाव जात आहेत ते 400-500 रुपये शुक्रवारच्या तुलनेमध्ये कमी जात आहेत. तर या गाडीचा बाजारभाव गेला आहे 13,800 रुपये. ही गाडी विकलेली आहे 12,800 रुपये. या गाडीचा बाजारभाव 13,900 रुपये. 13,500 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 14,240 रुपये ही गाडी विकलेली आहे. 14,240. 13,500 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 13,500. 13,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,500 रुपये. 13,800 रुपये. 13,655. 13,800. 13,700 रुपये. 12,400. 13,700. 13,700. 13,400 रुपये. 13,000 रुपये. 14,400 रुपये. 14,400. 13,300 रुपये. 13,000. 14,490. 14,490. 14,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,700. गठ्ठ्याचा बाजारभाव 12,900. 12,500. 13,250. 13,250. 12,550 रुपये. 13,430 रुपये. 12,900. 13,200 रुपये. 12,725 रुपये. 12,725. 13,280. 13,280 रुपये. 12,500. 12,500. 11,000 रुपये. 12,650 रुपये. तर अशा प्रकारे गठ्ठ्याचे बाजारभाव गेलेले आहेत. गठ्ठ्याचे बाजारभाव शुक्रवारच्या बिटाच्या तुलनेमध्ये 200-300 रुपये डाऊन आहे. 12,950. 12,950. 12,750. 12,990. 12,800. 12,900. 12,130. 13,530. 13,000. 12,600. 12,600. 13,500. 13,270. 13,200 रुपये. लाईव्ह बीट आहे. डॉक्टर साहेब टाका 90 टाकून 14,090. 14,090 रुपये. 13,040 रुपये ह्या गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे. 13,770 रुपये. 13,170 रुपये. 13,650. 12,700. 12,805 रुपये. 13,600 रुपये. 13,200. 12,800. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.